समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स येथे ब्लड इन नीड या मानवतावादी रक्तसेवेच्या देशव्यापी विस्ताराचा कार्यक्रम तसेच ऋणानुबंध मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास मोहनळकर, वरिष्ठ पत्रकार अंकित काणे, डॉक्टर रचना पवार आदी उपस्थित होते. रक्तदानातून माणसाचा श्वास आणि वृक्ष संवर्धनातून सृष्टीचा श्वास अखंड राहतो. सेवा हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख असून आपल्याला मिळालेल्या ज्ञान, सामर्थ्य, संपत्ती आणि कर्तृत्वाचा उपयोग समाज कल्याणासाठी झाला पाहिजे. रक्तदान आणि वृक्ष संवर्धन या दोन्ही सेवा मानवतेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून या सेवा यज्ञात समाजातील प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आवाहन रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी केले. यावेळी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी ॲपची कार्यप्रणाली कशी चालते हे उपस्थितांना डेमोच्या माध्यमातून समजावून सांगितले. सयाजी शिंदे म्हणाले, झाड आधी आले आणि मग माणूस आला. माणूस कितीही मोठा झाला, सेलिब्रिटी झाला तरी तो ऑक्सिजन तयार करू शकत नाही. तो त्याला झाडापासूनच मिळतो. त्यामुळे झाड हेच माझ्यासाठी सेलिब्रिटी आहे. सकाळी उठल्यावर श्वास भरून ऑक्सिजन घेता येणे ही खरी श्रीमंती आहे. ही श्रीमंती टिकवण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजेत. आमचा संदेश आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. आणि या संदेशावर हा रामानंदाचार्य संप्रदाय जो आहे तो कार्य करतो. आमच्या 43 प्रकारच्या सेवा आहेत. नुसतं हे वृक्षारोपण किंवा रक्तदान ह्याच सेवा नाही, आम्ही बॉडी डोनेट पण करतो. म्हणजे आतापर्यंत आम्ही 237 बॉडी डोनेट केलेले आहेत. महाराष्ट्राच्या सर्व शासकीय जे कॉलेजेस आहेत त्यांना बॉडी मिळालेल्या आहेत. पूर्वी त्यांना जी बॉडी असायची ते कृत्रिम बॉडीवर डॉक्टरांना शिकावं लागायचं. आज प्रत्येक शासकीय हॉस्पिटलला आमची म्हणजे मेडिकल कॉलेजला त्यांच्या आमच्याकडून मिळालेल्या बॉडी आहेत. आत्तापर्यंत 237 बॉडी डोनेट झालं आहे. त्यांचे 200च्या दरम्यान ऑर्गन डोनेट झालेलं आहे. आमची ॲम्ब्युलन्स सेवा आहे, 53 ॲम्ब्युलन्स आहेत. म्हणजे 108 पोचण्यापूर्वी आमची महाराष्ट्रामध्ये 53 ॲम्ब्युलन्स आहेत. 17 वर्ष सेवा करता येईल. ह्या सर्व सेवा विनामूल्य आहेत. तर ते ॲम्ब्युलन्स सेवेचा उद्देश आमचा असा होता की जे रस्त्यावर अपघात घडतात त्यांना कोणी लवकर उचलून घेऊन जात नाही. 8 ते 10 मिनटं हा गोल्डन पिरियड असतो आणि या गोल्डन पिरियडमध्ये जर त्या पेशंटला उचलून घेऊन गेलं तरच त्याचा जीव वाचू शकतो आणि ती जीव वाचण्याची जास्त शक्यता असते. म्हणून ते 53 ॲम्ब्युलन्स सेवा करतात आमचे. आम्ही CBSE बोर्ड आमचं आहे. गव्हर्नमेंटचा 1 रुपया पण आम्ही घेत नाही. आणि CBSE बोर्डातून आमच्या शाळेमध्ये नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत पण वेदविज्ञान शाळा आहे आमची. म्हणजे अकॅडमिक शिक्षण देतो आम्ही, पण आमचं जे संस्कृती आहे तीही शिकवतो. असे अनेक उपक्रम आहेत. म्हणजे आम्ही ग्लोबल वॉर्मिंगवर काम करतोय. म्हणजे वृक्षारोपणसाठी जनजागरण पण करतोय, वृक्षारोपण पण करतोय. पायी दिंड्या हा त्याचाच भाग आहे. आता पुढच्या सप्टेंबरपासून आमच्या पायी दिंड्या निघतील. म्हणजे 45 दिवस लोक चालत येतात. 1200 किलोमीटर अंतर नागपूरवरून नाणीजला चालत येतात आणि गावोगाव जाऊन वृक्ष लावा, ग्लोबल वॉर्मिंगचं महत्त्व लोकांना पटवून देतात. असे अनेक सेवा भाविक उपक्रम आमचे आहेत. वेदाभ्यास जो आहे म्हणजे त्याचा एज वयोगट काय? हा, आम्ही 10वी पास झालेल्या मुलांना घेतो. पण त्याचा आमचा हे वेदाभ्यास जो आहे तो हिंदू धर्मातील सर्व जातीच्या मुलांना वेद शिकवले जातात आणि त्यांना पौरोहित्य शिकवून आमची जी संस्कृती आज जी ऱ्हास होत चाललेली आहे. आम्ही हिंदू धर्म पुनर्प्रवेश पण करतो. म्हणजे जवळजवळ 1.5 लाख हिंदू धर्मीय म्हणजे कुटुंबांना आम्ही परत धर्मामध्ये घेतलेलं आहे. तर हिंदू धर्म जो आहे मगाशी आपल्याला काणे साहेब बोलले तशा प्रकारचं हिंदू धर्माची जी स्थिती आहे ती थोडी बदलायची जर असेल तर जनजागरणाची गरज आहे. म्हणून आम्ही वेदपाठ शाळा घातल्या. मुलींची वेदपाठ शाळा आहे आमची मराठवाड्यामध्ये. आता हे 2रं वर्ष सुरू झालेलं आहे. तर मुलींनी पण वेद अभ्यास करावा, पौरोहित्य करावा आणि आपली संस्कृती 16 संस्कार हिंदू धर्मामध्ये फार महत्त्वाचे आहेत. ती संस्कार जागृत राहावेत म्हणजे धर्म टिकेल असं आमचं म्हणणं आहे. त्यानंतर खेडोपाडी आदिवासी पाड्यांमध्ये तिथल्या लोकांमध्ये जागृती व्हावी याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतोय. तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीला आर्थिक स्थिती आणि त्यांचं अज्ञान, अध्यात्माबद्दलचं अज्ञान याचा फायदा घेऊन ख्रिश्चन मिशनरी लोक जे आहेत ते धर्मांतर करतात. म्हणून आमच्या वसई मठ जो आहे आमचा तिथे आम्ही मोटर ट्रेनिंग स्कूल केलेलं आहे आणि तिथे 10वी पास झालेला जो मुलगा असेल त्याला फुकट मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये आम्ही शिकवतो, लायसन काढतो आणि त्याला ड्रायव्हर बनवून देतो. आज वेकन्सी भारतामध्ये भरपूर आहे ड्रायव्हर लोकांची, त्यामुळे त्याला स्वयंरोजगार मिळतो. असे अनेक उपक्रम आहेत. हा जो ॲप आहे हा संपूर्ण भारत देशभर कार्य करेल.
1-1.5 वर्षामध्ये आपल्याला 100% असं जाणवेल की संपूर्ण भारत देशात, कारण हे सगळं ॲटोमेशनवर आहे. हा ॲप जो आहे तो रक्तमित्र जे आहेत आणि रक्तदाते यांची रजिस्ट्रेशन केलेलं असतं आणि आम्ही हेल्पलाईन नंबर दिला. त्या हेल्पलाईनला फोन केला की हेल्पलाईन त्या रक्तमित्राला जोडून देते. रक्तमित्र त्या रक्तदात्याला सांगतो आणि जिथे रक्त हवं आहे त्या परिसरातला 10-15 किलोमीटरच्या परिसरातले जे रक्तदाते आहेत त्यांना पाठवलं जातं आणि तो रक्त देतो. सर्व लोकांसाठी ॲप आहे. हो, सर्वांसाठी. असं इथे जाती धर्म, मी जरी धर्मगुरू असलो तरी मी जात पात पूछे ना कोई, जो हरी का भजन करे वो हरी का होई, हा आमचा संदेश आहे. त्यामुळे जात पात धर्म मानत नाही. की आई आणि झाड याच्यापेक्षा जगात कोणी ग्रेट नाही. अजून कुठलाही सेलिब्रिटी, कुठलाही नेता, कुठलाही डॉक्टर, कुठलाही ॲक्टर अजून सावली द्यायला शिकला नाही, अजून ऑक्सिजन द्यायला शिकला नाही, किंवा अजून अन्न पाणी द्यायला शिकला नाही. अन्न पाणी कोण देत असेल? झाड देतं, जन्मापासून मरेपर्यंत. तर मला असं वाटलं की किती पैसा कमावला, नाव कमावला, तरी आपण शेवटी आपल्याला काय कळलं की मी जो ऑक्सिजन घेतोय त्याच्यामुळे मी जिवंत आहे. मी आत्ता बोलतोय, प्रत्येक श्वासाला मला एक ऑक्सिजन घेऊन तुमच्याशी बोलावं लागतं आहे. तर रात्रंदिवस झोपेतसुद्धा आपल्याला ऑक्सिजन हा लागतो. त्यामुळं श्रीमंतीची व्याख्या काय? तर रात्री झोपेतनं तुम्ही नीट उठताय का, आणि उठल्याला तुम्हाला ऑक्सिजन घेता येतोय का, म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात, म्हणजे तुम्ही जिवंत आहात. याचं कारण फक्त झाड आहे. तर मला नरेंद्र आचार्यजींचा मेसेज आला आणि मी सगळं वाचलं, माहिती घेतली. तर मला पहिल्यांदा म्हटलं की यांचे विचार इतके चांगले आहेत, या व्यासपीठावर आपण जायला पाहिजे. कारण माझे पण विचार त्यांना आवडत आहेत, आमचं पण बोलणं चांगलं झालं. आणि माझे विचार म्हणजे काय, झाडाचे विचार, आईचे विचार, मी यांच्याकडे काय अभ्यास आणि हा नाही आहे. पण मला आयुष्यात सापडलेली गोष्ट एवढीच आहे, कुठलाही सेलिब्रिटी मोठा नसतो, एक जगात सेलिब्रिटी असतो, ते म्हणजे झाड असतं आणि ते मरेपर्यंत असतं. तर या व्यासपीठावरनं मला एवढं सांगायचं की आपण उत्तरोत्तर एकत्र काम करताना वृक्ष प्रसाद योजना आम्ही कालच तुळजाभवानीचे आद्यदैवत तुळजाभवानीच्या तिकडं सुरू केली. जे भक्त येतील, पूजा करतील, अभिषेक करतील, त्यांना एक प्रसाद म्हणून एक रोप दिलं जाईल. तर मी नरेंद्राचार्यांना विनंती केली की आपल्या हस्ते जर एक रोप, देशी झाडाचं रोप, पवित्र रोप जर भक्तांना तुम्ही एक दिलं तर पर्यावरणाचं फार मोठं काम होईल. आणि जे भक्त आपलं रोप लावतील, कोणी बेलाचा लावला, आंब्याचा लावला, आवळा लावेल, तर 100-200 वर्ष टिकणारी ही झाडं त्यांच्या 7 पिढ्यांना उपयोगी पडतील. आणि गुरुजींचा आशीर्वाद तुम्हाला इतका उपयोगी पडेल, तुम्ही 7 पिढ्यात तुम्ही काय कृतकृत्य व्हाल. तर अजून काय सांगू मी? तर मला जास्त काय बोलायचं नाही. मला वाटतं की एक एवढा मोठा समूह आहे, तर आमच्या अरविंद जगताप हे आमचं थिंक टँक आहे आणि त्यांनी एक प्रतिज्ञा केली आहे झाडाच्या संदर्भात. तर मला वाटतं या समूहासमोर मला सांगायला आवडेल. मी एक गोळ म्हणतो, त्याची दुसरी गोळ तुम्ही म्हणा, म्हणजे तो एक तुमच्या पण डोक्यात झाड लागेल, आपल्या सगळ्यांच्या डोक्यात झाड लागेल आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. मी सुरू करतो. सूर्य उगवतो, आवाज कमी पडतोय हे बोललं पण परत सुरू करतो. सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो, पण झाडं उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पान देतं, पक्ष्यांना हिरवं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, सगळ्या गोष्टी देतं झाड. आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपलं लाड. झाड आहे औषध, झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव, कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे. झाडाच्या नावानं धन्यवाद. धन्यवाद.
देयाचा पूर्ण शपथ खूप छान वाटली.